नो विश्वा, तू माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्याच बायकोला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असशील तर मी तुला ते अजिबात करू देणार नाही. काही करून जानूला तुझ्यापासून तोडावंच लागेल. तुला तिच्या आयुष्यातून आणि या ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मेजर ॲक्शन घ्यावीच लागेल. येस, आत्ता जानूला माझ्यापासून कोणीच लांब ठेवू शकत नाही. नीलांबरी वहिनी कोणाशी बोलताय? नक्की काय चाललंय यांचं? आई भावना कशाला येते इकडे? तिला संशय येण्याच्या अगोदर निघ इथून. काय झालं वहिनी? तुम्ही काय बोलत होतात त्या माणसाशी? आणि सिद्धिराज बद्दल काय बोललात? भावना, सकाळी सिद्धूची फाईल सापडत नव्हती ना? अगं ते माझ्या डोक्यातूनच जात नव्हतं. सारखा विचार येत होता की अशी कशी गायब झाली फाईल. म्हणून पक्षाच्या कार्यालयामधून तो माणसाला बोलवलं होतं. फाईल बद्दल चौकशी करत होते का? मग काय झालं? सापडली फाईल? हो, तुला तर माहिती आहे ना आपला सिद्धू किती हुशार आहे. त्याने ओरिजिनल कागदपत्राची फाईल अगोदरच ऑफिसमध्ये कशी पोहोचवेल ह्याची खबरदारी घेऊन ठेवली होती. आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही आणि कुठलंही काम अडलं नाही. तू काळजी नको करूस. बरं झालं. पण सिद्धिराजने फोन करून कसं नाही सांगितलं? कामाच्या गडबडीत विसरला असेल. एक काम कर, तो घरी आला ना की विचार त्याला. हो, मी विचारते. पण बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं. थँक्यू. नमस्कार मिस्टर अँड मिसेस दळवी. आमचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल ना? कुठला निरोप? अहो, माझा माणूस येऊन गेला ना तुमच्या घरी. तुमच्या त्या जागेबद्दलच बोलायला आला होता तो. जमीन तर तुम्हाला विकायलाच लागेल. अरे लई बघितले तुमच्यासारखे लोक. गप मुकाट्याने सह्या करा ना. तुमचा गुंड इथे येऊन जे काही बोला त्याला बोलणं म्हणतात? अहो मॅडम, ऐकून तरी घ्या. आम्हाला ती सगळी जागा विकत घेऊन तिथे एक मोठं कॉम्प्लेक्स उभारायचं आहे आणि यासाठी त्याला सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. आता इतके वर्ष झाले तुम्ही त्या जागेत काहीच बांधलं नाही. अहो, आता तिथं काहीतरी उभं राहतंय तर परवानगी तर द्या. तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आलासात तर चहा घेऊनच जा. तुमचा प्रस्ताव ऐकला आम्ही. आता आमचं उत्तर ऐका. आम्हाला आमची जमीन विकायची नाही. अहो साहेब, अहो ऐकून तर घ्या. जमिनीची किंमत आता 14 लाख रुपये आहे. मी तुम्हाला 17 ते 18 लाख रुपये दिले आणि बाजार भावापेक्षा ही अमाऊंट तर मोठी आहे. यांनी सांगितलं ना तुम्हाला एकदा, नाही विकणार आहेत ते जमीन. या तुम्ही. ठीक आहे ना, तुमचं ना आमचं 19 लाख रुपये देतो. तरी सुद्धा आम्हाला जमीन विकायची नाही. फायनल 20 लाख रुपये देतो. आता हीच योग्य किंमत आहे. ऐका, माझं एकदम करेक्ट डिसिजन आहे. तुम्ही ऐका आता. 20 लाख काय, 1 कोटी रुपये जरी दिलेत ना तरी सुद्धा ती जमीन मी विकणार नाही. कारण त्या जमिनीचं मोल माझ्याकरता होऊच शकत नाही. साहेब, अहो तुमची भावना कळते मला, पण कधी कधी प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात आयुष्यात. घर बांधायचं म्हणलं की पैसे लागतात. अहो, हे पैसे घ्या आणि तुमचं स्वप्न दुसरीकडे कुठेतरी पूर्ण करा. अहो ऐका, इतके पैसे तुम्हाला या घडीला कोणीही देणार नाही. काही झालं तरी आमचा निर्णय बदलणार नाही.
तेव्हा तुम्ही या. साहेब नाराज होऊ नका, विचार करा. एकदा सांगितलं ना, आमचा निर्णय बदलणार नाही. या तुम्ही. ठीक आहे, येतो मी. तर निर्णयात काही बदल झाला तर नक्की कळवा. दादा ऐका ना, 2 कटिंग द्या, एक इथेच द्या आणि एक पार्सल करा. पार्सल नाही, दोन्ही कटिंग इथेच द्या. तू का आलायस इथे? का म्हणजे तुला कंपनी द्यायला? मला तुझ्या कंपनीची गरज नाही आहे जयंत. ऐसी मग कशाला जॉईन केलंस माझं ऑफिस? कम सिट. जयंत, मी तुला आधीच सांगितलं आहे, मी इथे जानूला प्रोटेक्ट करण्यासाठी. प्रोटेक्ट करण्यासाठी? कोणापासून? माझ्यापासून? विश्व, जानू इज द लव्ह ऑफ माय लाईफ. तू इमॅजिन करू शकणार नाही इतकं प्रेम आहे माझं तिच्यावर. त्यामुळे तू किती प्रयत्न कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जानू माझीच होती आणि ती माझीच राहणार. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? हो, कारण डेस्टिनीने पण माझं आणि जानूचं नातं असंच टिकून राहावं यासाठी माझीच साथ दिली. हे बघ, सगळ्यांसमोर मला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केलास, पण झालं काय? जानूची मेमरी गेली. आजींना पण तू माझं नाव सांगण्यासाठी इन्स्टिगेट केलास, पण तेही आजींना जमलं नाही. सो यावरून हेच सिद्ध होतं की डेस्टिनीला पण हेच वाटतंय की मी आणि जानूने एकत्र यावं. मी डेस्टिनीवर नाही विश्वास ठेवत, पण माझा एम क्लिअर आहे. जानूला तुझ्यापासून लांब ठेवायचा, आणि त्यासाठी मी काही करू शकतो. सो आय वॉज राईट. तुला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुला काही कळणार नाही हे मला माहीत होतं. म्हणूनच मी जानूसोबत कॉन्फरन्सच्या निमित्ताने 2 दिवस बाहेर जाणार आहे. इम्पॉसिबल. जानू तुझ्यासोबत यायला तयार होणार नाही. ते तुला वेळच सांगेल. एक्सक्यूज मी, एक कटिंग पार्सल द्या जानूसाठी.